सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला. 3 जानेवारी हा दिवस महिला मुक्ती दिन व बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इसवी सन 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा स्थापन केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सावित्रीबाई यांना क्रांतिज्योती, ज्ञानज्योती पुरस्कार मिळाला. त्यांची जन्मभूमी नायगाव होती. धर्माने त्या हिंदू होत्या. त्यांच्या वडिलाचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे हे होते. त्यांच्या पतीचे नाव ज्योतिराव फुले हे होते. सावित्रीबाईच्या मुलाचे नाव यशवंत फुले हे होय. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखले जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबवण्यासाठी पुण्यामध्ये न्हाव्याचा संप घडवून आणला होता. सावित्रीबाई या लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. 1897 मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. 2015 मध्ये पुणे येथील विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे ठेवण्यात आले. सावित्रीबाईंचा विवाह इसवी सन 1840 मध्ये ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईंचे वय 9 वर्षे होते तर ज्योतिरावांचे वय 13 वर्षे होते. पेशव्यांनी त्यांना फुलबागेची जमीन बक्षीस म्हणून दिली. ते पुण्याला येऊन राहिले व फुलांचा व्यवसाय करू लागले. फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासून मात्र प्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊला एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम मिळाले होते. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिराव ही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या. त्यावरून ज्योतिरावांना एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले. 1 मे 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुणावला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणावना त्या शाळेत बोलावण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. या शाळेमध्ये गुणाऊंना देखील बोलावण्यात आले. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. 1 जानेवारी इसवी सन 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ 4 वर्षात 18 शाळा उघडल्या व चालवल्या. तत्कालीन व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. यापूर्वी मिशनऱ्यांनी व अन्य लोकांनी काढलेल्या शाळा उत्तर भारतात होत्या. मुंबईतील गिरगावातही त्याच सुमारास स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने कमळाबाई हायस्कूल नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला 6 मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. त्या शाळेचे स्वागत सनातनी उच्चवर्णीयांनी धर्म बुडाला, जग बुडणार, कली आला असे सांगून केले. मनुवादी सनातनवाद्यांनी विरोध केला व अंगावर शेण फेकले. काही उन्मतांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक
आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंनी ओळखले होते. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बालविवाहाच्या प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या 12-13व्या वर्षी विधवा होत. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशोपन करून कुरूप बनवले जाई. या विधवा मग कुणातरी नराधामाच्या शिकार बनत. मग जन्माला येणाऱ्या मुलाला यातनाशिवाय काहीच मिळणार नाही, अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानीत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले व त्याचे नाव यशवंत ठेवले. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर इ.स. 1890 साली सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचाराचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. काव्य फुले व बावनकशी, सुबोध, रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. पोटासाठी वाईट मार्ग स्वीकारणाऱ्या बाया बापड्यांना दुष्टाच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले. या कामी त्यांना पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. इ.स. 1897 दरम्यान पुण्यात प्लेगची साथ आली. हा रोग संसर्गाने होत होता. त्यामुळे त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याच्या खबरदारीचा उपाय योजला. त्यावेळी रुग्णाचे हाल होऊ नये म्हणून त्या रोग्याला व त्याच्या कुटुंबियाला आधार दिला. प्लेगच्या रोग्याची सेवा करताना सावित्रीबाईलाही प्लेगची लागण झाली व त्यातून त्यांचे 10 मार्च 1897 रोजी निधन झाले. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या कार्यात भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे प्रीत होते. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच 1876-77 या काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ आलेली असताना त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. दुर्दैवाने त्यांना प्लेग होऊन त्यांचे निधन प्लेगमुळे झाले. 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. ही माहिती जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.